विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। भगवान श्री आद्य शंकराचार्य स्वामी महाराज की जय। प्रोक्तोऽपि कर्मकाण्डेन ह्यात्मा देह विद्विलक्षणः नित्यश्च तत्फलं भुङ्क्ते देहपातादनन्तरम्। प्रोक्तोऽपि कर्मकाण्डेन ह्यात्मा देहाद् विलक्षणः नित्यश्च तत्फलं भुङ्क्ते देहपाताद् अनंतरम। श्रुतीच्या कर्मकांडाने सुद्धा शाश्वत आत्मतत्व शरीरापासून वेगळे असल्याचे सांगितले आणि ते देहपातानंतर आपल्या कर्माची फळे भोगतो। अपरोक्ष अनुभूती आपण चिंतनाला घेतलेला आहे। आद्य शंकराचार्य स्वामी महाराजांचा हा ग्रंथ आहे। आज एकादशी आहे। थोडा वेगळा अशा प्रकारचा मुहूर्त पण आहे असं म्हणतात। 3 प्रकार आजच्या एकादशीमध्ये, एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी असं काही त्या ठिकाणी एकत्र आले। ज्योतिषशास्त्रानुसार आजचा हा मुहूर्त खूप चांगला आहे असं सांगितलेलं आहे आणि त्यानिमित्ताने सकाळी प्रवचन असतं आपलं, परंतु काही कारणास्तव ते राहिलं म्हणून आता मुद्दाम संध्याकाळी या ठिकाणी आपण आरंभ केलेला आहे। आचार्य सांगतात श्रुतीमध्ये कर्मकांड वगैरे हे सगळं सांगितलेलं आहे। म्हणजे वेद जो आहे तो त्रिकांडात्मक आहे। कर्म, उपासना आणि ज्ञान असं 3ही त्या वेदामध्ये म्हणजे श्रुतीमध्ये सांगितलेलं आहे। कर्मही सांगितलेले, उपासना सांगितलेली आहे आणि ज्ञानही सांगितलेले आहे, परंतु मुख्य हे ज्ञान आहे, कारण मोक्ष ज्ञानाशिवाय मिळत नाही। मोक्ष ज्ञानाशिवाय मिळत नाही। 2 प्रकार त्या ठिकाणी सांगितलेले आहेत। एक कर्माचा एक वेगळा आहे आणि ज्ञानाचा पण वेगळा आहे। हे श्रुतीमध्ये सांगितलेलं आहे। त्याचे अधिकारी पण वेगवेगळे आहेत। कर्माचा अधिकारी वेगळा आहे, ज्ञानाचा अधिकारी वेगळा आहे। कर्माचा अधिकारी थोडा कर्मठ असावा लागतो आणि ज्ञानाचा अधिकार सूक्ष्म बुद्धिवान असावा लागतो। तुम्ही बघा, यज्ञ यागाधिक जर कर्म करायचं असेल तर तिथं सामान्य माणूस चालत नाही। तिथं तो हुशारा मनुष्य लागतो जो कर्मठ आहे, ज्याला त्या ठिकाणी बरोबर जिथल्या तिथं ती यज्ञ यागाची जी भूमी आहे ती भूमी ती यजमानाच्या म्हणजे त्याच्या हाताने त्याच्या म्हणजे मापही त्याच्या पद्धतीने घ्यावं लागतं। जे काय आहे ते त्या मापात त्या ठिकाणी ते करावं लागतं आणि ते त्या ठिकाणी केलं की ते यज्ञ होम हवन वगैरे केलं, मग त्याच्यात पुन्हा 2 प्रकार येतात। तो अग्नी जो आहे तो मंत्राने पेटवता येतो आणि तो अग्नी असाही पेटवता येतो। दोन्ही प्रकारे तो अग्नीचं प्रज्वलन करावं लागतं आणि त्या अग्नीचं प्रज्वलन केल्यानंतर पुन्हा त्या अग्नीमध्ये आहुती सुद्धा व्यवस्थित टाकावं लागते। जसं त्या कर्मशास्त्रामध्ये सांगितलं त्या पद्धतीने त्या आहुती त्या ठिकाणी टाकावं लागते। याच्याही पुढे असं आहे की तो मंत्र म्हणणारा जो ब्राह्मण आहे, तो यजमान जो त्या ठिकाणी शेजारी त्याच्या बसलेला आहे, या दोघांच्यावर एक जबाबदारी अशी असते की यज्ञाकडे तोंड करून एकदा जर बसलं की मांडी घातली की ती मांडी मोडायची नाही।
आता अवघड आहे, इथे कीर्तनामध्ये लोक मांडी घालून बसले तर 50 वेळेला मांडी मोडतात आणि तिथं मग ते कर्मच तशा प्रकारचं आहे. बरं, जर समजा कर्म जर चुकलं तर ते पुण्य निर्माण व्हायच्या पाप होतं. मंत्र चळे जरी थोडा तरी धडची होय वेडा. जर मंत्र थोडा जरी चुकला तरी त्याला वेड लागू शकतं किंवा त्याचं नुकसान होऊ शकतं. किती नुकसान होईल सांगू शकत नाही. म्हणून त्या एकदा हवनाला बसलं की तुम्हाला मांडी मोडता येत नाही, तुम्हाला बहिर्दिशेला जाता येत नाही. याच्याही पुढं सांगितलंय की त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे अपान वायू पण सोडता येत नाही. जर सोडला तर त्या ठिकाणी ते पाप होतं, ते यज्ञ हवन वगैरे मुळापासून परत हे होतं. शिवाय कधी कधी असं होतं की मांडी खूप दुखती म्हणून खालच्या तिथल्या तिथं मांडी बदलतो ना माणूस, तर ती मांडी बदलल्यानंतर त्याचा जो तळवा जो आहे पायाचा, तो तळवा त्या यज्ञात त्या हवनाकडं किंवा त्या होमाकडं जाता कामा नये. जर त्यांनी जर तळवा त्याच्याकडे केला तर तो यज्ञ संपला, मग काहीच उपयोग नाही. कर्म तसं इतकं विचित्र आहे आणि कर्म तसं अवघड आहे. कर्म सोपं नाही. म्हणून म्हटले कर्माची ती कटकट असते. कर्म सगळ्याला नाही जमत, त्याला तो कर्मठच मनुष्य असावा लागतो आणि ती त्याच पद्धतीने ते करावं लागतं, म्हणजे मग ते कर्म यथा सांग होत असतं. विचार करा तुम्ही, हे म्हणजे ते तम भुक्तो अस्वर्ग लोकम विशालम क्षिणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती एवं त्रयी धर्म मनु प्रपन्ना गतागतं काम कामा लभंते. त्या ठिकाणी पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपदाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. मग होतं काय की पुण्य 100 यज्ञ करावेत तेव्हा कुठं त्या ठिकाणी ते एकदा इंद्र होतो. म्हणजे इंद्रपदाची ती खुर्ची मिळण्याकरता म्हणून 100 यज्ञ करावे लागतात. आणि जर ते यज्ञ जर नाही पूर्ण झाले तर मग मात्र परत खाली यावं लागतं, जाता येत नाही. इतकं भयानक आहे. 100 यज्ञ पूर्ण करावं लागतं, पण ते होत नाहीत. मग नाही झाले तर मग मात्र सगळं ती खुर्ची नाही, काहीच नाही, काहीच नाही. हा, तुम्हाला एक गंमत सांगतो. स्वर्गाधिपती इंद्र ज्या वेळेला तो असा असुरांचे त्यांचे ज्या वेळेला ते हे झालं त्यावेळेला तो इंद्र लपलेला होता एका तलावामध्ये जाऊन, त्या कमळाच्या नाळामध्ये लपलेला होता. मग ती इंद्राची खुर्ची रिकामी राहिली होती. मग आता काय करायचं, तर त्यावेळेला नहुष राजाला ते इंद्र बनवलं होतं. आता नहुष राजा इंद्र बनला. मित्रांनो, आता कसं होतं माहितीये का, अधिकार नसताना ते आलेलं पद आहे, इन द लिव्ह व्हॅकन्सी, आणि मग नहुष याच्यामध्ये बसला, खुर्चीवर बसला, तिथून तो कारभार करू लागला. पण एक दिवस त्याच्या डोक्यात आलं की अरे मी इंद्र आहे, मग इंद्राणी कोणाची. बघा बरं का कसं असतंय, कर्म मोठं विचित्र असतं. हा, माऊलींनी ते कर्मावर एक अभंगच टाकलेला आहे, भिल्ले विंदिले शारंगधर. हा, इतकं त्या ठिकाणी भगवान शंकर आदी नाथ, सगळ्यांचे नाथ, आणि ज्ञानाने तर विषयच नाही मित्रांनो. असे भगवान त्यागुनी कैलास सर्वै संपत्ती स्मशानात वस्ती रुद्र करी कासया कारणे ब्रह्म शोधावया आलो कोठोनिया माझा मीची. ते भगवान शंकर सुद्धा म्हणले शेजारी पार्वती माता असताना सुद्धा त्यांना भान राहील नाही, त्या मोहिनीच्या मागे पळाले आणि एका भिल्लिनीच्या रूपामध्ये त्या ठिकाणी ती पार्वती माता झाली होती, त्या भिल्लिनीच्या मागे ते पळाले. किरकोळ लोकांची गोष्टच वेगळी महाराज. हा, मागे एकदा मी पोस्ट टाकली होती की ज्ञानी जरी झाला, अपरोक्ष ज्ञान जरी झालं तर त्याचं त्या ठिकाणी जर दृढीकरण झालेलं नसेल तर तो त्याचं अधपतन होऊ शकतं. मोठं उदाहरण आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणले भिल्ले विंदिले शारंगधर. हा, रावणासारखा एवढा पराक्रमी, पण महाराज कर्म इतकं बलिवंत आहे, कर्म बळीवंत दुस्तर राहून दे स्थिर एके ठाई निश्चळ. कर्म मोठं बलिवंत आहे, बलवान आहे कर्म. तुमचं ते कर्म तुमच्या पाठीमागे लागले, तुम्हाला ते काम करून घेतल्याशिवाय ते तुम्हाला स्थिर करतच नाही. त्याचं फळ ते भोगावंच लागतं. भयंकर अशा प्रकारचं ते कर्म आहे. अर्जुनासारखा एवढा मोठा विचारवान मनुष्य, पण त्याने भगवंताला प्रश्न विचारला की देवा, जायशी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसि केशव.
तरी हेच विचारी ऋषिकेशा, तू मानुदिशी कर्मलेशा आणि एसनी हिंसा करवितो असे. व्यामिश्रणे वाक्येन बुद्धिं मोहयसी व मे तदेकं वद निश्चित्यम येन श्रेयोहम आपनुयाम. देवा एक निश्चित सांग बा मला, तू काहीतरी कर्म करावं का ज्ञान मिळवावं? तू दोन्ही सांगतोय, सांख्य सांगतोय, मला कर्म सांगतोय. गडबडून गेलो ना मी. लोकेस्मिन द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया न ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम. काय करू सांग मला देवा मग. म्हणून भगवंताने अर्जुनाला त्याच्यात समजून सांगितले की अरे अर्जुना, तो त्या ठिकाणी दोन मार्ग आहेत. एक देखे उत्प्लवण्यासार सरिसा पक्षी फळाशी झोंबे जाईसा सांगे नरू किवी तैसा पावे वेगा. जसा एखादा पक्षी असा उडी मारतो डायरेक्ट फळाला झोंबतो, तसं माणसाला उडी मारून फळाला झोंबता येईल का अर्जुना? नाही. तो हळूहळू ढाळे ढाळे केवतेने एके वेळे त्या मार्गाचे निबळे निश्चित ठाके. अरे हळूहळू हळूहळू तो चालत जाईल. याला पिपीलका मार्ग म्हटले आणि त्याला विहंगम मार्ग म्हटले. तैसे देख पा विहंगम मते अधिष्ठुनी ज्ञानाते सांख्य सद्य मोक्षाते आकळिती एर योगिये कर्माधारे विहितेची निजाचारे पूर्णता अवसरे पावते होती. म्हणून अर्जुना, कर्माने त्याला क्रममोक्ष आणि दुसरा सद्योमोक्ष किंवा सद्योमुक्ती असं म्हटलंय. क्रमाने म्हणजे हळूहळू हळूहळू तो त्या ठिकाणी जाईल. कर्म करेल केल्यानंतर कर्माने ते चित्तशुद्धी होईल. चित्तशुद्धीद्वारा त्या ठिकाणी सद्गुरू भेटतील, ज्ञान होईल आणि ज्ञानद्वारा मग मोक्ष होईल. असा तो प्रकार आहे. म्हणून कर्म बळीवंत दुस्तर आहे. कर्म अतिशय कठीण आहे. हा राहून स्थिर एकही ठाई निश्चळ. ते तुम्हाला स्थिर राहूच देत नाही स्थिर एका ठिकाणी. तुम्हाला ते काम करायला लावतच. जन्माला आले का नाही, मग जन्माला का आले? अरे कर्माने जन्माला आले ना. केले कर्म तेची भोग आले, उपजले मेले आईशी किती. नाथबाबा म्हणतात जे कर्म केलं ते कर्म भोगण्याकरता आचार्य तेच सांगून राहिलेत की देह पादानंतरम. कशाला? अरे म्हणले निश्चित नित्यश्च तत्फलम भुंगते देह पादानंतरम. देहपात झाल्यानंतर पुन्हा देहाला जन्माला येतो. हा काय येतो? त्या कर्माने येतो. जे कर्म केले ते कर्म संचित रूपाने याच्या त्या ठिकाणी प्रारब्ध याच्यामध्ये जाऊन बसले आणि ते प्रारब्ध रूपाने भोगायला आलं. मग मनुष्य विचारतो असं का झालं, असं का झालं? तू विचारणार कोण? तूच केलं म्हणून. आमच्या बाई सांगायच्या नेहमी, तू का म्हणे आता देवा का रुसावे, मनाशी पुसावे काय केले? किंवा ते अजून थोडं वेगळं बोलायच्या. त्या म्हणायच्या मन जाणे पापान माय जाणे मुलाच्या बापा. अरे जे काही तू पाप केलेलं आहे ते तुझ्या मनालाच माहिती आहे. हा आणि मुलाचा बाप कोण आहे ते आईला माहिती आहे. तसा प्रकार येतो. कर्म जे केले ते कर्म केल्यानंतर ते तुम्हाला चुकत नाही. जे कर्म केलं ते कर्म त्या ठिकाणी संचितात जमा होतं आणि जे संचित झालं तेच भोगायला येतं. आणि मनुष्य म्हणतो असं का झालं? का म्हणायचं तुला अधिकारच नाही भाऊ. कारण तू केलं ना. तू केलं म्हणून. दुसरं कोणी केलं नाही. तू म्हणाल देव नाही करीत. हे देव हे असलं काही करीत नाही. तुझ्या कर्मानुसार कर्माचा देखना पाहे निळा कौतुके. तो कर्माचा साक्षी आहे. साक्षी चेता केवलो निर्गुणश्च. तो कर्माचा साक्षी आहे परमात्मा. आणि जसं जसं तुमचं कर्म असेल त्या कर्मानुसार तुम्हाला तो फल देतो. कर्मानुसार फल देतो. एक कलेक्टर होऊन बसला आणि एक किती प्रयत्न केले पण IAS झाला नाही, काही नाही. मग त्याला शिपाई व्हावं लागलं. दोघं मित्रच होते. मग कलेक्टरच्या केबिनवर हा शिपाई म्हणून बसला, कलेक्टर मात्र आतमध्ये बसला. विचार करा, तो कलेक्टर बाहेर निघाला तर त्याच्या पाठीमागं बॉडीगार्डन, ते पोलिस हेन ते सगळं. हा म्हणला आम्ही क्लासमेट होतो राव. याचं असं कसं काय, माझं असं कसं काय? देवाने असं का केलं? देवाने याला कलेक्टर बनवलं आणि मला शिपाई बनवलं. वेड्या, तुझ्या कर्मानुसार झालं ते. हे कोणी केलं? तूच केलं. हे तूच केलं आणि तुझ्या कर्माचं ते फल म्हणून तुला बाहेर बसावं लागलं. त्याच्या कर्माचा अरे 18 20 तास तो अभ्यास करत होता. पोतेनी पुस्तकं त्यांनी वाचले होते. हे IAS, UPSC, MPSC
IPS वगैरे होणारी जी मुलं आहेत ना, अति हुशार असतात. अति म्हणजे अति हुशार असतात. त्यांच्या बुद्धीची तुलना सामान्य माणसाबरोबर होऊ शकत नाही. मग त्याला जे फल मिळालं ते त्याच्या बुद्धीनुसार, त्याच्या कर्मानुसार मिळालं. तुला अभ्यास करायचा नाही, काय नाही, अभ्यासाच्या वेळेला पुस्तक छातीवर ठेवायचं आणि नीट झोपी जायचं. कसा कलेक्टर व्हायचा? होऊ शकत नाही. जर तुला ते व्हायचं असेल तर तेवढे श्रम तुला करावं लागतील, तेवढे कर्म करावं लागतील. तसं होणार नाही. म्हणून कर्म बळवंत दुस्तर. पुन्हा मी पुनरुक्ती करतोय की कर्म हे बलवान आहे. ते तुम्हाला सोडित नाही. ते बरोबर त्या ठिकाणी तुम्ही जिथं असाल तिथं येऊन ते कर्म तुम्हाला उचलणार म्हणजे उचलणार. कितीतरी माणसाला वाटतं की नाही मला मृत्यू नसावा. अरे त्या हिरण्यकशिपू सारख्यानी मृत्यू नाही. नरसिंह महाराजांची जयंती पण आलीच आहे. मृत्यू नाही म्हणून नको म्हणून त्यांनी तप केलं, कर्म केलं, पण शेवटी अशा ठिकाणी मृत्यू दिला की जो त्यांनी मागितलाच नव्हता. चुकत नाही. जन्माला आलेला प्राणी तो गेल्याशिवाय राहत नाही मित्रांनो. कारण का? त्याच्या कर्मानुसार ते सगळं घडत असतं. हा, म्हणून अर्जुनाने तेच विचारलं की देवा, जायसी चेत कर्म नसते. अरे बाबा, हे तू कर्म मला नीट सांग, मला समजत नाही. आधीच मी काही नेनेवरी कवळिलो मोहिने, मला सांग तू, मला एक तर समजत नाही, काही नाही. मी तुझा शिष्य आहे. आणि शिष्य आहे म्हटलं की भगवंत गुरु झाले. आणि त्या गुरु महाराजांनी मग अर्जुनाला इतकं सुंदर सांगितलं महाराज ती भगवद्गीता, की आपल्या सुद्धा ती कामाला आली. म्हणून कर्म तसं सोपं नाही महाराज. हा, बिलकुल सोपं नाही. भगवान शंकरासारख्याला जर पळायला लावलं म्हणल्यावर कर्माची ताकद काय कमी आहे का काय? हा, बिलकुल नाही. किती पळशील कर्मा भेनं. ज्ञानोबराय म्हणतात किती पळशील कर्माच्या भीतीने, किती पळशील, कर्म तुझ्या मागेच आहे. तू म्हणशील मी काही करणार नाही, तर ते काही न करणं सुद्धा कर्म ठरतं महाराज. तुम्ही विचार करा, हनुमंतरायासारखा बालब्रह्मचारी, उपजताच ब्रह्मचारी, सुवर्ण कासोटी असणारा असा महात्मा, पण त्याच्या नावावर मात्र मकर ध्वज टाकला बघा. घामातून त्या मकर ध्वजाची उत्पत्ती झाली मारुतीरायाच्या. विचार करा, एवढं सगळं असूनही ते घाम पुसून आत टाकण्याचं ते कर्म त्यांच्याकडून घडलं. आणि ते कर्म घडल्यामुळं त्या मकर ध्वजाचा जन्म झाला. आमच्या गावात एक खूप जुनी घटना आहे. 40 वर्ष होऊन गेले असतील, त्याच्याही पुढे होऊन गेले, जास्त होऊन गेले. हा, 45 वर्ष होऊन गेले सर. एक मनुष्य होता, नाव नाही सांगत. गडी दारू प्यायचा, दारू पिला की मग मारुतीरायाच्या मंदिरात यायचा. आम्ही त्यावेळेला कॉलेजलाच होतो. तिथं पारावर बसलं का तिथे गंमत बघायची. तो दारू पिऊन यायचा, दारू पिऊन आला की मारुतीच्या मंदिरामध्ये जायचा, मारुतीरायाच्या पुढं बसायचा आणि मारुतीरायाला प्रश्न विचारायचा. सांग म्हणायचं मारुतीराया, तू ब्रह्मचारी, मग मकर ध्वज कोणाचा? त्यावेळेला सुद्धा विचार केला, हा कोण मकर ध्वज म्हणतो, काय प्रकार आहे बा. म्हणून त्याचा शोध घेण्याकरता भावार्थ रामायण शोधलं आणि त्याच्यात वाचलं. त्यावेळेला ती कथा पाहायला मिळाली की बाबा मारुतीराय ज्या वेळेला चालले होते त्या लंकेकडे, त्यावेळेला ते घाम आला म्हणून असा कपाळाचा घाम काढला आणि असं टाकला. तो घाम खाली पडला आणि त्याच्यातून त्या आईची उत्पत्ती झाली बा, मकर ध्वजाची. करा विचार महाराज, कर्म काय सामान्य नाही बाबा. हा, सामान्य नाही कर्म, भयानक अशा प्रकारचं कर्म आहे. म्हणून कुणी गर्व करू नये की मी असं करीन आणि मी तसं करीन. तुझ्या हातात काहीच नाही मित्रांनो. जे संचितात आहे ना तेच भोगायला येतं आणि जे कर्म केलं त्याचं संचित होत असतं. म्हणून काय करायचं म्हणले, एकच गोष्ट करायची, कर्म करायचं, पण त्या कर्मामधला कर्ता काढून टाकायचा. मी करतो असं नाही म्हणायचं. हे मजची स्तव झाले परी मी नाही केले, ऐसे जेणे जाणीतले तो सुटला. मी केलं असं नाही म्हणायचं. हा, हे झाली गोष्ट खरी आहे, पण हा त्यातला कर्ता काढला ना तर विषयच उरत नाही मित्रांनो. कोणत्याही वाक्यामधला जर कर्ता गेला तर त्या कर्माला तसा अर्थ राहत नाही, फलाला कारणीभूत होत नाही. हा,
फल जर नको असेल तर तू कर्मामधला त्या ठिकाणी कर्ता काढून टाक, आणि कर्ता काढला का ते कर्मच नैष्कर्म्य होतं. ते कर्म काय होतं? नैष्कर्म्य होतं. जरी तुम्ही ते कर्म केलं तरी ते नैष्कर्म्य सिद्धीला जातं. म्हणून तर भगवंत अर्जुनाला तेच म्हणले की अर्जुना, तू नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त कर. आणि लढ म्हणले नैवम पापम वाप्स्यसि ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम वाप्स्यसि. अर्जुना, तू युद्धाला उभा राह. हे सगळे कापून काढायचे, कोण ठेवायचे नाही म्हणले. आणि तुला एवढं सुद्धा पाप लागणार नाही. का? हे त्याला समजून सांगितलं आधी, तू करता नाही म्हणून. एकदा तू करता नाही हे ठरलं की मग तुझ्या हातून जे घडल ते तू केलं असं म्हणायचं काही कामच नाही. तू नैष्कर्मी होशील, निष्काम होशील, हे महत्वाचं आहे. भगवंताने अर्जुनाला आधी ज्ञान दिलं, त्याला नैष्कर्म्य केलं, आणि मग ते युद्ध घडवून आणलं. मित्रांनो, लाखो लोक मारले गेले ते त्या कुरुक्षेत्रावर. भगवंताने ठरवून का खलास केले ते. का? त्यांच्या राहण्याचा अधिकारच संपलेला होता. इतके दुर्जन होते मित्रांनो. ज्यांचा जगाला त्रास होतो अशी ठेवण्यात सुद्धा काही त्याचा अर्थ नाहीये. म्हणून ते संपवले महाराज. भगवंताने ते संपवले होते. पण गीतेचं तत्वज्ञान देऊन मग संपवले होते. गीता जी आहे ती गीता कर्मपर नाही, गीता ज्ञानपर आहे. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्यामध्ये गीता ही कर्मपर आहे असा त्याचा अर्थ लावला. म्हणून तर वारकरी संप्रदायामध्ये लोकमान्य टिळकांचं गीता रहस्य स्वीकारलं गेलं नाही मित्रांनो. माहिती म्हणून किंवा एक इन्फॉर्मेशन म्हणून लोक वाचतात, परंतु जसं माऊलींची ज्ञानेश्वरी, तुकोबरायांचा गाथा, निळोबरायांचा गाथा, जनाबाई, नामदेव महाराज वगैरे या संतांचं संत वाङ्मय जे स्वीकारलं गेलं, तसं हे वाङ्मय स्वीकारलं गेलं नाही. आणि याचं एकमेव कारण की तो कर्मपर अर्थ लावला गेला. लोक म्हणतात नाही त्यावेळेला गरज होती. अरे 5000 वर्षापूर्वी जर तो ज्ञानकांडात्मकच गीता आहे तर येथ अविद्या नाशुये स्थळ. ज्ञानोबराय भगवद्गीतेविषयी काय बोलतात ऐका. ज्ञानोबराय म्हणतात येथ अविद्या नाशुये स्थळ तेने मोक्षोपदान फळ या दोही केवळ साधन ज्ञान. माऊली म्हणतात अविद्येचा नाश, परमानंदाची प्राप्ती, आणि या दोन्ही करता एक ज्ञान आहे. ज्ञानाने हे सगळं घडतं. हे इतुलेच नानापरी निरोपिले ग्रंथ विस्तारी. ज्ञानोबराय म्हणतात एवढंच या ज्ञानेश्वरीमध्ये किंवा भगवद्गीतेमध्ये सांगितलेले, याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. किती सुंदर आहे. म्हणून मनुष्याला त्या ठिकाणी आपण विचार करतो की असं का झालं बा. तुम्हाला मी एक खेड्यातलं उदाहरण सांगतो. पूर्वी धान्य साठवण्याकरता, आता काय झालं की आता लोखंडाच्या वगैरे त्या कोठ्या बिठे सगळं येतं, आणि पोतेनी धान्य आता साठवता येत नाही. घरं तशी राहिली नाहीत. पूर्वी गाईच्या शेणाने घरं सारवली जायची, अंगण सारवलं जायचं. त्यामुळं असं विशेष अशा प्रकारचा रोगही होत नसं आणि काहीच नाही, किंवा त्याच्यामधून काही व्हायरस येतील असंही होत नव्हतं. आता कुठूनही व्हायरस येतो. तुम्ही विचार करा, आता आपण आपल्या घरामध्ये संडास बाथरूम सगळं घरामध्ये असतं, मग त्याच्यातून व्हायरस येऊ शकत नाही का? पण पूर्वी गाईच्या शेणाने जर सगळं घर चारवलेलं असलं तरीही प्रसन्नता वाटायची, छान वाटायचं. दारामध्ये गाय असायची, तिच्या गळ्यामध्ये ते घुंगरं वगैरे ते वाजायचे, छान मस्त वाटायचं. त्या गाईचं हंबरणं पहाटे इतकं गोड वाटायचं. आता ज्या काही समजा संकरित गाय त्यांना हंबरणं सुद्धा व्यवस्थित नाही ना, भीती वाटते ते ऐकायचं म्हणल्यावर. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य असं की त्यावेळेला घरं अशी त्या ठिकाणी सप्र राहायचे आणि सुंदर असे प्रकारचे ती घरं पण शाकारलेली असायची. पण धान्य साठवण्याकरता एक कनिंग नावाचा एक प्रकार असायचा. उंचच्या उंच ती त्या ठिकाणी नदीच्या कडेला त्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्या वनस्पती असतात, त्यांची ते झाडं आणले का त्यांचे ते असे फोक काढायचे, आणि ते फोक जे असायचे ना ते असे लवचिक असायचे, लवचिक, आणि त्याच्यापासून ते कनिंग ते बनवायचे. ही कैकाडी मंडळी जी असायची ते कनिंग वगैरे असे बनवून द्यायचे. 12 बलुते असायचे, त्या 12 बलुत्यांची त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क त्या ठिकाणी सुंदर झालेलं असायचं. म्हणजे कनिंग ती बनवून दिली की त्या कनिंगीमध्ये ते धान्य साठवायचं. पण ते धान्य साठवत असताना त्याच्यामध्ये काय करायचं, खाली सुरुवातीला अशी राख टाकली जायची, आणि ती राख टाकली की त्याच्यावर काही धान्य टाकलं जायचं. त्याच्यावरती लिंबाचा पाला, कडुलिंबाचा पाला टाकला जायचा. अजून परत काही एक थर त्याच्यामध्ये टाकला
किंवा पुन्हा राख टाकली जायची, अजून एक थर टाकला की त्याच्यावर पुन्हा लिंबाचा पाला, असं त्या ठिकाणी ते ठेवलं जायचं. त्याला कीडही लागत नव्हती, त्याला काहीही लागत नव्हतं. पण आता त्याला खाली छिद्र राहायचं, तळाला एक छिद्र राहायचं, ते आपल्या फडक्याने वगैरे कशाने तरी ते बुजवलेलं असायचं. जेव्हा धान्य लागायचं तेव्हा त्या ठिकाणी ते फडकं त्यातला तो काढला, तो बोळा काढून टाकायचा आणि मग ते धान्य असं खाली येतं. बरोबर शहरातला मनुष्य एक दिवस तिथं आला आणि आल्यानंतर त्याने बघितलं एक धान्य साठवण्याची ही पद्धत. मग तो म्हणला की हे धान्य निघाल्यावर मध्येच राख येते, मध्येच लिंबाचा पाला येतो, असं का होतं? तो घरमालक म्हणला, मी ठेवलंय म्हणून येतं. तो लिंबाचा पाला किंवा ती राख काय येते? मीच ठेवली ना, मी ठेवलंय आणि ते संचित झालेलं आहे. त्यामुळं ते सुखदुःख जे आहे ना, हे आपलंच आहे, दुसरं कोणाचं नाही. तुम्ही केलेल्या कर्मानुसार सुखदुःख तुम्हाला येत असतं आणि त्या कर्माचं जे संचित आहे आणि ते जे प्रारब्ध भोगाला येत असतं. मग आता करावं काय? म्हणले योग कर्म सुकौशलम, कर्म कौशल्याने करणं हा एक योग आहे. भगवद्गीतेमध्ये कर्माला सुद्धा योग म्हटलेले आहे, ज्ञानाला योग म्हटलेले, राजयोग सुद्धा म्हटलेले. तात्पर्य अर्थ असा की मग एक काम करायचं म्हणले, काय करायचं? काही नाही, ते जे आतमध्ये जी ज्वारी तुम्ही साठवलेली आहे ना, ती ज्वारी घ्यायची आणि ती संपून टाकायची, पुन्हा दुसरं पेरायची नाही. कदाचित पेरली तर ईश्वरार्पण बुद्धीने ते कर्म करायचं. ईश्वरार्पण बुद्धीने केलेलं कर्म त्या ठिकाणी फलाला कारणीभूत होत नाही. आता ती ज्वारी जी आहे ती पेरली, तीच उगवली, तीच पुन्हा आली, तीच परत आपण कणगीत ठेवली, परत तीच पेरली. हे जे रिसायकल आहे सारखं चालू राहणार ना. जन्म मृत्यू, जन्म मृत्यू, जन्म मृत्यू हे चालूच राहणार आहे. सुखदुःख भोग सारे चुकती नाही कुणाला, हो संत देव साधू राजा किंवा प्रजेला. एखादा साधू असो, एखादा संत असो, एखादा राजा असो किंवा प्रजा असो, सुखदुःख त्यांना कोणालाही चुकले नाही. आता मध्ये कोरोनाने एक मनुष्य गेला, त्याच्या मुलाला इतकी चिड आली, त्यांनी घरातले सारे देव बाहेर फेकून दिले आणि तशीच त्याचे आयुष्यभर जे काही त्याच्या घटना घडतात त्या सगळ्या त्याच्या संचितानुसार, त्याच्या प्रारब्धानुसार घडतात. पण त्याच्यामध्ये सुद्धा थोडा एक फरक केला. काय फरक केला? फरक असा केला की संचित क्रियमाण, संचित प्रारब्ध क्रियमाण, संचित क्रियमाण भक्ता प्रारब्ध नाही जाण. अभंग आहे तुकोबरायांचा, संचित क्रियमाण भक्ता प्रारब्ध नाही जाण. ते म्हणले संचित क्रियमाण प्रारब्ध हे भक्ताला नसतं. म्हणले हे भक्ताला नसतं. का नसतं? एक विशेष अधिकार आहे भगवंताचा. सकाळी आमची चर्चा झाली, आमचे एक नातेवाईक आहेत, त्यांच्याशी चर्चा झाली. त्यावेळेला तिथं हा विषय निघला होता की भगवंत कधी कधी असं एक वेगळं करतो, त्याला अपवादात्मक क्रिया म्हणतात. भगवंत त्याच्या भक्ताला त्याच्याकडून काही कार्य करून घ्यायचं असलं आणि त्याचा जरी मृत्यू आलेला असला तर भगवंत थांबवतो. नाही, तुम्हाला एक गंमत सांगतो. आता कोणीतरी फार मोठा अपराध केलेला आहे, मग अपराध केल्यानंतर त्याने खूनही केलेले समजून घ्या, खुनासारखा अपराध करून त्याला फाशीची शिक्षा झालेली आहे. अगदी म्हणजे खालच्या कोर्टाने, हायकोर्टाने, सुप्रीम कोर्टाने शिक्षा दिलेली त्याला फाशीची. मग आता फाशी तर व्हायलाच पाहिजे. पण तो असा हुशार की तो अर्ज करतो राष्ट्रपतीकडं, दयेचा अर्ज त्याला म्हणतात. तो दयेचा अर्ज करतो की बाबा माझ्याकडून चुकून झालं, मला माफ करा, असं तसं. त्या राष्ट्रपतीला त्याची दया येते. आता काय येते काय नाही तो विषय नाही, पण राष्ट्रपतीला जर दया आली तर मात्र त्याची फाशी सुद्धा माफ होती. विचार करा, कर्मही केलेले, शिक्षा झालेली आहे, पण त्याच्या काही गुन्हाकडे बघून राष्ट्रपतीने मात्र त्याची शिक्षा माफ केली तर त्याला फाशी होत नाही. मित्रांनो, का नाही होत? तो राष्ट्रपतीचा विशेष अधिकार आहे. तसं भगवंत सुद्धा भक्ताला काही वेळेला नाही मरू देत. तो त्याचा काय विशेष अधिकार आहे भगवंताचा. त्या विशेष अधिकारानुसार भगवंत त्या भक्ताला वाचवतो. ज्ञानोबरायांचं आयुष्य संपलं होतं मित्रांनो.
पण मुक्ताई, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताई तिघांनी आपापले 2-2 वर्ष देऊन टाकले आणि माऊलीचं आयुष्य वाढून दिलं. विशेष अधिकार आहे आचार्यांना. त्या ठिकाणी त्यांचं आयुष्य 16 वर्षाचं होतं. आचार्यांचे वडील शिवगुरु आणि आई त्यांची आर्यंबा यांनी भगवान आदिनाथाची, शंकराची प्रार्थना केली होती आणि त्याचं फल म्हणून शंकरच स्वतः त्यांच्या उदरी जन्माला आले. परंतु त्यांनी सांगितलं होतं की बाबा तुम्हाला मुलगा होईल तो अतिबुद्धिमान होईल, आणि जर अतिबुद्धिमान झाला तो भारतभर त्या ठिकाणी भ्रमण करून जगाला त्या ठिकाणी तो ज्ञान देईल असा मुलगा. परंतु तो 16 वर्ष जगेल. आणि निर्बुद्ध मुलगा झाला तर तो दीर्घायुष्य होईल. काय करू सांगा तुम्ही. ते हुशार होते. ते म्हणले हरकत नाही, हो दे 16 वर्षाचा का होईना, परंतु तो मुलगा तसाच असावा. हा, मुलगा तसा असला पाहिजे. महाराज शंकराचार्यांचं आयुष्य फक्त 16 वर्षाचं होतं. काशीमध्ये एक ठिकाणी त्यांचं प्रवचन चालू होतं आणि चालू प्रवचनामध्ये एक वयोवृद्ध मनुष्य येऊन बसला आणि ते त्यांचा पाठ थोडका असा संपत आला आणि त्यांनी एक शंका विचारली. त्या शंकेचं उत्तर देता देता 1-2-3 तास निघून गेले. ते संपलं कुठं नाही, परत त्या म्हाताऱ्याने अजून शंका विचारली. असं करता करता त्याचं शंका समाधान करता करता संध्याकाळ होऊन गेली. पण आचार्याने त्याचा कंटाळा केला नाही. माझ्यासारखा असता तर म्हणलं साहेब हो भास्कर तुझं तू आता. पण आचार्यांनी कंटाळा नाही केला. नंतर त्या म्हाताऱ्याने म्हणजे त्या वयोवृद्ध व्यक्तीने आपलं रूप टाकून दिलं. ते व्यास महर्षी होते, साक्षात व्यास होते. आणि व्यासांनी त्या ठिकाणी सांगितलं आचार्यांना की अरे म्हणले तुझं वय 16व्या वर्षी म्हणजे आता संपल म्हणले, परंतु तुझी अफाट बुद्धिमत्ता, तुझे कार्य हे सगळं बघून मी तुला 16 वर्ष अजून वाढवून देतो. अजून 16 वर्ष वाढवून दिले. 32व्या वर्षी आचार्यांनी देह ठेवला. आणि मग व्यासांनी स्वतः सांगितलं की ब्रह्मसूत्रावर भाष्य लिही म्हणले. दशोपनिषदावर, ब्रह्मसूत्रावर. ब्रह्मसूत्र म्हणजे व्यास महर्षींनी केलेली ब्रह्मसूत्र 555 सूत्र आहेत मित्रांनो. त्याच्यावर आचार्यांनी भाष्य लिहिलं. तेवढ्या करता त्यांचं आयुष्य हे अपवादात्मक घटना आहे. तात्पर्य अर्थ असा आहे की कर्म या प्रकारचा आहे, परंतु त्या कर्माचा अपवाद हा भक्तांकरता सहज असा प्रकारचा आहे. मित्रांनो या ठिकाणी त्याने असं सांगितलंय की कर्मकांडेने आत्मा विलक्षण. हे विलक्षण आहे. हे काय आहे? विलक्षण आहे. ज्ञानाचा मार्ग जो आहे तो अतिशय श्रेष्ठ मार्ग आहे. हा, ज्ञानाचा मार्ग हा श्रेष्ठ मार्ग आहे. आणि प्रवृत्तीमध्ये मार्ग जो आहे, कर्माचा मार्ग जो आहे तो कसा आहे? तो असा श्रेष्ठ नाहीये. पण त्याही मार्गाने तुम्ही गेलात तर क्रमशः तुम्हाला जावं लागेल, आणि ज्ञान मार्गाने गेलात तर तत्काल मुक्त होता. म्हणून काय करायचं म्हणले, कर्म मार्गाने जायचं ना, त्यालाच पिपिलिका मार्ग म्हटलेलं आहे. मग तुम्ही काय करा, कर्म करा, परंतु त्या कर्माच्या मधला कर्ता काढून टाका. मी केलंय असं म्हणू नका. मग मात्र, आणि नाही तरी तुमची ताकद बी नसती बरं का कर्म करण्याची, पण तरी जीवाला वाटतं की मी करतो म्हणून. जीव हा अल्पज्ञ आहे, स्वल्पज्ञ आहे, पण तरी त्याला वाटतं की नाही मी करतो. आणि एवढ्याच या गोष्टीमुळे त्या ठिकाणी तो पुन्हा पुन्हा याच्यामध्ये अडकतो आणि पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये तो जातो मित्रांनो. म्हणून कर्म मार्ग जो आहे तो थोडा लेंदी आहे, जरा थोडासा उशिरा आहे, परंतु त्याला विलाज नाही. त्या कर्म मार्गाने जर जायचं असेल तर त्या ठिकाणी कर्म तुमची चित्तशुद्धी करतात. कर्माचे वेगवेगळे प्रकार सांगितले, नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त. नित्य कर्म तुम्हाला करावंच लागतं. देवपूजा वगैरे जे आहे ते तुमचं नित्य कर्म आहे. मग तुम्ही देवपूजा केली म्हणून काय देवावर उपकार केला का? नाही मित्रांनो, ते नित्य कर्म आहे. नित्य कर्म पुण्याची उत्पत्ती करीत नाही. काही नैमित्तिक कर्म असतात. अचानक जावई घरी आल्यानंतर आता तो जावई पण आहे, अतिथी पण आहे, पण त्याचा सत्कार तुम्हाला करावा लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला आमरसाचं जेवण करावं लागेल. हा, आता आता आंबे चालू आहेत म्हणून सांगतो. जर नाही केलं तर जावई रुसेल, पुरील त्रास देईल. हा पूर्वीचा काळ होता. आता जावई नाही रुसू शकत, ताकदच नाही त्याची. हा,
बिलकुल नाही. बैठ का बैठ आणि उठ का उठ असे. आता जावायला रुसायचे दिवस संपले. पूर्वीचा काळ होता तो. पूर्वी जावई रुसला तर त्याच्या पुढं सासू त्याच्या पुढं पुढं करायची, सासरा त्याच्या पुढं पुढं करायचं, सगळं करायचं. तो एक मान मरातब सगळं राहायचं. आता मानपान हा विषय राहिलेला नाही. सगळं समान आहे ना, आणि त्या समानतेची फळं भोगावं लागतात. म्हातारी माणसं वृद्धाश्रमात दिसतात, ते समानतेची फळं आहेत. तात्पर्य अर्थ असा आहे मित्रांनो की तो जावई जर अचानक घरी आला तर तो अतिथी पण आहे, तो जावई पण आहे आणि अचानक आलेला आहे, म्हणून त्याला त्या ठिकाणी जेवण खाऊन तर तुम्हाला करावंच लागेल. कशा पद्धतीने? याला नैमित्तिक कर्म म्हटलेले. संत घरी आले आणि तुम्ही देवपूजा करीत बसले. थांबा थांबा महाराज, देवपूजा झाली का? आलोच. नाही चालत, ते पाप होईल. देव सारावे परते, संत पुजावे आरते असं म्हटलेले. हे खरं पुण्य आहे. हे कळावं लागतं. कर्म कसं करावं हे कळावं लागतं. मग ते नैमित्तिक कर्म, नित्य कर्म हे केलं म्हणजे पुण्य उत्पत्ती होत नाही. पण नाही केलं तर पाप होतं. हे एक विचित्र आहे कर्माचं. बघा, कर्माची कटकट ज्याला म्हणतो ना आपण, ती अशी कटकट आहे. केलं तर पुण्य उत्पन्न होत नाही, पण नाही केलं तर मात्र पाप होतं. असे कर्म भयंकर विचित्र आहे, आणि ते तसंच करून ठेवलं. पतीने केलेलं पाप पत्नीला भोगावं लागत नाही, ते त्यालाच भोगावं लागतं. पण पत्नीने केलेलं पाप मात्र याला भोगावं लागतं. कर्म आहे ना, तो नियमच तसा लावून ठेवलाय. तिने पाप केलं की याला भोगावं लागतंय. मित्रांनो, नित्य नैमित्तिक कर्म तर केलंच पाहिजे, पण जर नाही केलं तर ते पुण्य उत्पत्ती होत नाही, पण नाही केलं तर पापाची उत्पत्ती होते. काम्य आणि प्रायश्चित्त हे दोन कर्म करण्याची वेळच नाही आली पाहिजे. काम्य कर्म करू नये म्हणजे प्रायश्चित्त कर्म येत नाही, आणि जर काम्य कर्म केलं तर मात्र प्रायश्चित्त त्या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही. प्रायश्चित्त भोगावंच लागतं, करावं लागतं. म्हणून त्या ठिकाणी कर्माचे, अजूनही कर्माचे वेगवेगळे नाथबाबांनी प्रकार टाकलेले आहेत. कर्म, विकर्म, अकर्म असे टाकले, आणि नैष्कर्म्य सांगितलेले आहे. नैष्कर्म्य म्हणजे मी करता किंवा करतेपणा हा सगळा गेला पाहिजे, आणि तो लवकर जात नाही. मित्रांनो, अहंकार जो आहे ना, तो देहाचा अहंकार असेल, तो कर्माचा अहंकार असेल, तो ज्ञानाचा अहंकार असेल, तो या शरीरामध्ये इतका भयानक असा अंतःकरणामध्ये बसलेला असतो की तो जातच नाही. तो त्रास देतो. म्हणून तो काढावा लागतो. ते हादग्याची फुलं असतात, फार सुंदर असतात बरं का, त्याची भजे फार छान होतात. पण त्या हादग्याच्या फुलामध्ये एक असा बारीक परागकण असतो, तो जर काढला नाही तर मात्र ते हादग्याची भाजी एकदम कडवट होती. महिला वर्गाला ते नक्की माहिती असतं. ते बरोबर ते फुल असतं ते काढून त्याची पाकळ्या बाजूला करून बरोबर तेवढी ते आतले ते परागकण तो काढून टाकतात, आणि तो काढल्यामुळे ते चांगलं होतं. तसं आपल्यामध्ये हा अहंकार, हा तो परागकण आहे, आणि तो अतिशय विचित्र आहे. अतिशय विचित्र आहे. तोच काढावा लागेल. म्हणून तर तुकोबराय म्हणले, जिंकावा संसार येणे नावे तरी शूरियर काय ती बापुडी किर अहंकाराची घोडी. हे सगळे अहंकाराचे घोडे आहेत. म्हणजे यांच्यावर अहंकार आरूढ झालेला आहे. काय अहंकार? अरे मी आमका, मी तमका, मी असा, मी तसा, मी सरपंच, मी मंत्री संत्री, मी ऑफिसर, मी आमका. हा एक अहंकार जो आहे ना, तो अहंकार विसरला पाहिजे. आणि जोपर्यंत हा अहंकार जात नाही तोपर्यंत त्याचा काहीही उपयोग नाही. मग मात्र त्याला ती फळं भोगावीच लागतील. वाटतं त्याला की मला फळ भोगायला येऊ नये. जर तुला फळ भोगायला येऊ नये असं वाटत असेल तर तू कर्म करू नको, आणि केलेल्या कर्मामध्ये मी करता आहे हा अभिमान धरू नको. जर एवढ्या दोन गोष्टी गेल्या तर मग मात्र तुझं कर्म जे आहे ते नैष्कर्म्य होईल. तुझं कर्म जे आहे ते नैष्कर्म्य होईल, आणि तुला मात्र कर्माची बाधा होणार नाही. म्हणून तर ज्ञानोबराय तेच म्हटले, किती पळशी कर्मा बेन. अरे कर्म तर तुला करावंच लागेल. कर्मावीचं वाचून तू राहू शकत नाही. वाचन करणं कर्म आहे, अभ्यास करणं कर्म आहे, प्रवचन करणं कर्म आहे, कीर्तन करणं कर्म आहे. पण याच्यामधला जरा अहंकार गेला तर ते कर्म सुद्धा नैष्कर्म्य होतं.
मग आचार्य त्या ठिकाणी तेच सांगून राहिले की बाबा प्रकार कसा आहे की तुम्ही पुन्हा जन्माला काय येतात, ह्या कर्मामुळे येतात म्हणले. ह्या कर्म याचं फल भोगण्याकरता म्हणून तुम्हाला जन्माला यावं लागतं. जे काही तुम्ही कर्म करता त्या कर्माची फलं तुम्हाला भोगावं लागतात. सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जय ततो युद्धा विजेचो नाही पापा. हे सुखदुःख जे आहे तर ते तुम्हाला भोगावं लागते. का भोगावं लागतील? तुम्ही केलेले ते म्हणून. तुका म्हणे आता देवा का रुसावे, मनाशी पुसावे काय केले. आता देवावर रुसायचं नाही, आता मनाला विचारायचं मी काय केलं होतं. आम्हाला लहानपणी धडा होता, 60-62 सालची गोष्ट आहे. तर पहिली दुसरीला एक धडा होता. खीर मांजरीने खाल्ली आणि तिने आरोप दुसऱ्यावर घेतले म्हणून बघ खीर कोणी खाल्ली याचा शोध करायचा म्हणून त्यावेळेला घागर अशी पालथी टाकली पाण्यामध्ये आणि प्रत्येकाने त्या घागरीवर बसायचं आणि म्हणायचं किंवा मी जर खीर खाल्ली असेल तर बुडबुड घागरी. मग त्या ठिकाणी बाकी इतर ते बसले पण ती घागर बुडाली नाही. आणि मांजर ज्यावेळी त्या घागरीवर उभी राहिली ते मांजर थरथर कापायला लागली. आणि मग तिला सांगितलं म्हण तू. ती म्हणली मी जर खीर खाल्ली असेल तर बुडबुड घागरी. ती घागर लगेच बुडाली. म्हणजे घागर का बुडाली? तिने खीर खाल्ली म्हणून बुडाली. मग आपल्याकडं म्हण काय, कर नाही त्याला डर कशाला. ज्याने केलंच नाही त्याला फल कसं काय भोगायला येईल? येणार नाही ना, येणार नाही. पण जर कदाचित कर्म न करता फल भोगायला आला असेल तर काय समजा, पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारले, विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदले. हा, हे पूर्वजन्मीचा भोग आहे असं त्याचा अर्थ आहे. तू आत्ता काही केलं नाही गोष्ट खरी आहे, पण तू पूर्वजन्मी केलं नाही हे कशावरून? म्हणून ॲलोपॅथी वगैरे वेगवेगळ्या ज्या पॅथी आहेत त्या पॅथीहून ही आयुर्वेद विलक्षण पॅथी आहे. त्यामध्ये ज्यावेळेला डायग्नोसिस केलं जातं तर त्यावेळेला कधी कधी असं होतं की तुम्हाला असलेला रोग जो आहे ना तो तुमचा अगदी त्या म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, ते एक्सरे मध्ये दिसत नाही, सोनोग्राफी मध्ये दिसत नाही, MRI मध्ये दिसत नाही, कशातच दिसत नाही तो. आणि मग डॉक्टर काय सांगतात की तुम्हाला काहीच नाहीये. त्यांचं काही चूक नाही. ब्लड चेक केलं त्याच्यातही नाही. या सगळ्या टेस्ट करून आल्यानंतर दिसतच नाही कशात. मग काय म्हणावं? तर आयुर्वेदाकडे गेल्यानंतर आयुर्वेद त्यांनी ते बघितलं आणि आयुर्वेद म्हणतो कर्म विपाक आहे म्हणतो. आयुर्वेदामध्ये याला काय म्हटलंय? कर्म विपाक. म्हणजे पूर्वीचे जे कर्म आहेत त्या कर्माचं फल म्हणून हा तुम्हाला रोग आलेला आहे. तो रोगी विचारतो डॉक्टरला आता याला काय उपाय? भोगून सारणे. त्याचं उत्तर असं असतं, भोगून सारणे. मग तुका म्हणे भोग सरे गुन्हा येते अंगारे. भोग सरतो आणि अंगारेने पण गुण येतो. मग असं आहे ना, तो भोग सरत आलेला असतो तसंच येते. आणि आपल्याला वाटतं आपण तर काही न करता कसं झालं. विनाकारण या जगामध्ये काहीच घडत नाही. कारणाशिवाय या जगात काहीच घडत नाही. मग ते कारण जे आहे ते आत्ताचं जरी नसेल तर ते पूर्वजन्मीचं आहे. आणि ते पूर्वजन्मीचे कर्म जे आहेत ते तुला भोगायला आलेले आहेत आणि ते भोगावंच लागेल. त्याच्याशिवाय सुटका नाही कोणालाही. महाभारतामध्ये नाहीये पण कथा सांगितली जाते. आमचे कीर्तनकार मंडळी वगैरे सांगतात. कथा अशी आहे, तेवढीच सांगतो आणि मग संपून घेतो की अर्जुनाला जुलाब लागले, भयंकर जुलाब. 2-2, 4-4 वेळा जुलाब व्हायचे आणि ते पण ते युद्धावर असताना. ते अर्जुन असा वैतागला, भगवंताला म्हणला देवा तुम्ही एवढं मोठं युद्ध घडून आणता माझ्या हाताने, इतकं मोठं तत्वज्ञान मला सांगता, माझे जुलाब बंद करताय ना काय तुम्हाला? तेव्हा भगवंत म्हणले अरे तुझे धोत्र मी धुतो, तुझं सगळं मी करतो, तुला काय अडचण आहे? अहो अडचण म्हणजे मला त्रास होतो म्हणले. अरे वेड्या म्हणले तुला त्रास होतो, 1 दिवसाची जुलाब राहिलीत अजून. तुझ्या प्रारब्धानुसार मी बघितलं तर इतक्या 1 दिवसाचे जुलाब तुला राहिलेत. करू का बंद? मी बंद करीन, पण तेवढ्या 1 दिवसासाठी तुला जन्माला यावं लागेल तो भोग भोगण्याकरता. आणि 1 दिवस तुला जन्माला येऊन ते जुलाब भोगावं लागतील आणि मग तू तिथं मरशील आणि मग मुक्त होशील. काय करतो बोल? नाही मला राहू द्या, अजून 1 नाही 2 दिवस राहू द्या म्हणला.
मी भोगूनच सारतो म्हणला. हा, कर्म या पद्धतीचं ते केलंय ना, मग ते भोगून सारावंच लागेल, त्याला काय पर्याय नाहीये. हा, म्हणून माऊलींनी तेच सांगितलं, किती पळशी कर्मा बेनं. तू किती कर्माच्या बेनं पळशील की बाई इथं नाही तिथं, तिथं नाही तिथं, मी नाही कर्म करत, नाही आमकत, मी नाही तमकत, तसं करू नको म्हणले. तर एकच काम कर, ते म्हणजे या कर्माचं तादात्म्य सोडून दे आणि त्याची फलाची आशा सोडून दे. हा, कर्मामधला अहंकार काढून टाक आणि त्याच्यातला रसास्वाद म्हणजे त्याचं मला फल मिळावं हे काढून टाक, तुला दुःख होणार नाही. एवढं जर वर्म जर तुला कळालं की बाबा मी ह्या कर्माचा करता नाही, त्यातला करता म्हणजे त्याचा अहंकार काढून टाक आणि त्या कर्माच्या फलाची अपेक्षा धरू नको. हा, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, कर्मे ईशु भजावा. कर्माने ईश्वराला भजायचं आणि फलाची अपेक्षा टाकून द्यायची, त्यातला अहंकार टाकून द्यायचा, मग मात्र ते कर्म फलाला भोगायला येत नाही. आता जो फलभोग जो आहे, सुखदुःखाचा भोग जो आहे, तो कोणाला घडतो? या देहाला घडतो का आत्म्याला घडतो का लिंग शरीराला घडतो? तर याचं चिंतन मित्रांनो पुढच्या श्लोकामध्ये आचार्यांनी सांगितलेलं आहे. तर ते पुढच्या सत्रामध्ये आपण त्याचं चिंतन करू. झालेली सेवा माऊलीच्या चरणी समर्पित करतो. तुम्हा सर्व संत सज्जनांच्या चरणी समर्पित करतो. आचार्य शंकराचार्यांच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी थांबतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय.